पिरियडिक ट्रेंड इन प्रॉपर्टीज. पिरियडिक ट्रेंडचा अर्थ होत असते का पिरियडिक टेबलमध्ये जे ग्रुप्स आणि पिरियड्स आहे, जसं पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडे जाताना आणि ग्रुपमध्ये वरून खाली येताना, मुव्हिंग डाऊन दी ग्रुप, प्रॉपर्टी कशात चेंज होते. तर 3 प्रॉपर्टीमधले व्हेरिएशन्स पाहायचे आपल्याला: व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर पहिलं आपण व्हॅलन्सीपासून सुरुवात करू. व्हॅलन्सी ही कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ इलिमेंट राहते. एखादा इलिमेंट जेव्हा रिॲक्शनमध्ये भाग घेते तर तो किती बॉन्ड तयार करू शकते हे व्हॅलन्सीवरून ठरते. व्हॅलन्सी व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून ठरवल्या जाते. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या संख्येचा आणि व्हॅलन्सीचा कसा संबंध आहे हे थोडंसं किचकट काम आहे. याच्यासाठी तुम्हाला ऑक्टेट रूल माहीत पाहिजे. तर आता त्याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेलाच आहे, तर तो तुम्ही पाहून घ्यायचा, ज्याच्यामध्ये व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि ऑक्टेट रूल हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सध्या आपल्याला व्हेरिएशन पाहण्यासाठी हा जो टेबल आहे व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा, हा जर तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल तर आपलं सध्याचं काम इतकं होऊन जाते. जसं पहा, याच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि मग रिलेटेड नंबर ऑफ व्हॅलन्सी किंवा व्हॅलन्सी देऊ नये. एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलन्सी 1, 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलन्सी 2, 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलन्सी 3, 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलन्सी 4, 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलन्सी 5 नाही 3, 6 असेल तर व्हॅलन्सी 2, 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलन्सी 1 आणि 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलन्सी 0. तर या टेबलचा वापर करून आपल्याला व्हॅलन्सीमधली जी ट्रेंड आहे पिरियडिक टेबलमधली ती स्टडी करता येते. जसं पाहता आपण एक पिरियड पाहू. जसं हा 2nd नंबरचा पिरियड आहे, याच्यामध्ये लिथियम पहिल्या नंबरवर आहे. तर लिथियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं आपण तर त्याच्याजवळ शेवटी 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे, 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. मग त्याची व्हॅलन्सी झाली 1. त्याच्यानंतर शेजारी जो येते तो आहे बेरिलियम. बेरिलियमचं कॉन्फिगरेशन 2-2 आहे, म्हणजे त्याच्याजवळ 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, त्याची व्हॅलन्सी झाली 2. मग असं जर समोर गेलं आपण तर मग बोरॉन आहे, त्याची व्हॅलन्सी 3. मग कार्बन आहे, त्याची व्हॅलन्सी 4. मग नायट्रोजन आहे, त्याच्याजवळ 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, मग त्याची व्हॅलन्सी झाली 3. नायट्रोजन नंतर ऑक्सिजन येते, ज्याच्याजवळ 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे, तर त्याची व्हॅलन्सी झाली 2. ऑक्सिजन नंतर फ्ल्युरिन येते, ज्याच्याजवळ 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे, मग त्याची व्हॅलन्सी झाली 1. आणि मग निऑन आहे, त्याच्याजवळ 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्सी 0 झाली. म्हणजे आपण लिथियमपासून निऑनपर्यंत जसं जात आहोत व्हॅलन्सी पहिलं 1 to 4 वाढत आहे, 1 2 3 4, आणि मग पुन्हा डिक्रीज होत आहे 3 2 1 0. तर हे सगळ्याच पिरियडमध्ये पाहायला मिळते. जसं त्याच्या खालचा एक पिरियड आपण पाहिला सोडियमचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं झालं, सोडियमची व्हॅलन्सी 1, मॅग्नेशियमची 2, ॲल्युमिनियमची 3, सिलिकॉनची 4, फॉस्फरसची मग पुन्हा 3, सल्फरची 2, क्लोरीनची 1 आणि ॲर्गॉनची 0. म्हणजे एखाद्या पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडे जाताना व्हॅलन्सी अगोदर वाढत जाते. तर कशी वाढते, 1 पासून 4 पर्यंत वाढते आणि मग पुन्हा हळूहळू डिक्रीज होत 0 पर्यंत जाते. तर व्हॅलन्सीची ट्रेंड अलॉंग पिरियड कशी आहे, व्हॅलन्सी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 अँड देन ग्रॅज्युअली डिक्रीजेस टू 0. हे कसं पिरियडमध्ये तुम्ही लेफ्टकडून राईटकडे मूव्ह करता तेव्हा. तर ट्रेंड काय सांगितली आपण, व्हेन वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, व्हॅलन्सी इनिशियली इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4, देन ग्रॅज्युअली डिक्रीजेस टू 0. तर हे अलॉंग पिरियड झालं. आता अलॉंग ग्रुप व्हॅलन्सी कशी चेंज होते. आता आपल्याला माहीत आहे का, एका ग्रुपला बिलॉंग करणाऱ्या सगळ्या एलिमेंट्सजवळ सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स राहते. जसं ग्रुप 1चं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर सगळ्यांजवळ एकच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, मग सगळ्यांची व्हॅलन्सी 1. ग्रुप 2मध्ये सगळ्यांजवळ 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्सी 2.
म्हणजे एका ग्रुपला बिलॉंग करणाऱ्या सगळ्या एलिमेंट्सची व्हॅलन्सी सेम राहते. जसं आता हे पहिले काही 20 एलिमेंट्सच्या व्हॅलन्सीज दाखवल्या आहेत. ते प्रत्येक ग्रुपची व्हॅलन्सी फिक्स आहे. त्या ग्रुपमधल्या सगळ्यांची व्हॅलन्सी एकच राहील, कारण त्यांची नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे राहते, सेम राहते. ते हे झालं व्हेरिएशन इन व्हॅलन्सी. तर 2 पॉईंट्स झाले याच्यात. मग अलॉंग ग्रुप व्हॅलन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. ऑल एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. Along period from left to right, valency initially increases up to 4, then gradually decreases to 0. नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती आहे ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज ॲटॉमिक रेडियसच्या द्वारा मोजली जाते. ॲटॉमिक साईज म्हणजे सरळ ॲटमची साईज. तर ती कशी मोजली जाते, ॲटॉमिक रेडियस. तर ॲटॉमिक रेडियस कशी मोजायची, फ्रॉम सेंटर ऑफ न्यूक्लियस टू आउटर मोस्ट ऑर्बिट. हे समजा न्यूक्लियस आहे आणि हे जर आउटर मोस्ट ऑर्बिट आहे, तर हे जे अंतर आहे हे म्हणजे ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस जेवढी जास्त राहील तेवढा ॲटम मोठा राहील साईज. ॲटॉमिक रेडियस जेवढी कमी राहील तेव्हा ॲटम छोटा राहील साईज. आता याची ट्रेंड कशी आहे, तर पाहता हा टेबल आपल्या पुढे आहे. याच्यामध्ये ॲटमच्या साईजेस दाखवलेल्या आहेत. तर तुमच्या ताबडतोब लक्षात येते का जसं आपण एखाद्या पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडं जातो, ॲटम छोटा होत जात आहे साईज. पहिल्या नंबरचा ॲटम सर्वात मोठा आहे आणि मग जसं जसं आपण पुढं जाऊ ॲटमची साईज छोटी होत जात आहे. तसंच ग्रुपमध्ये खाली येताना ॲटमची साईज वाढत आहे. हायड्रोजन साईजनं छोटा आहे, मग त्याच्या खालचा लिथियम थोडासा मोठा, मग सोडियम अजून मोठा, मग मॅग्नेशियम अजून मोठा, पोटॅशियम अजून मोठा, मग खाली येताना साईज वाढत जात आहे. तर पिरियडमध्ये काय होत आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस अँड ग्रुपमध्ये डाऊन दी ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. आता याच्यामागे रिझन काय आहे, ॲटॉमिक साईजचं जे व्हेरिएशन आहे याच्यामागे जे महत्त्वाचं रिझन आहे ते एक तर आता पहा ग्रुपचं पहिलं पाहून घेऊ आपण. ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज का इन्क्रीज होत जाते. आता आपण जर पहिल्या ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर हायड्रोजनमध्ये एकच शेल आहे, लिथियममध्ये 2 शेल आहे. शेलची संख्या वाढल्याच्यानं लिथियमचा ॲटम हायड्रोजनपेक्षा मोठा राहील. खाली सोडियम आहे, सोडियमजवळ 3 शेल्स आहे, तो हायड्रोजन आणि लिथियमपेक्षा मोठा ॲटम आहे. त्याच्या खाली पोटॅशियम आहे, त्याच्याजवळ ह्या वरच्या तिन्हीपेक्षा जास्त शेल्स आहे, 4 शेल्स, मग त्याची साईज सर्वात मोठी. जसं जसं खाली जाऊ आपण नंबर ऑफ शेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग, देअरफॉर ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ग्रुपमध्ये खाली येताना शेल्सची संख्या वाढत आहे, मग जेवढे शेल्स जास्त तेवढा ॲटम मोठा साईजनं, म्हणून ग्रुपमध्ये खाली येताना ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. पिरियडमध्ये काय होतं आहे, पिरियडमध्ये जसं जसं लेफ्टला जातो आपण शेल्सची संख्या कॉन्स्टंट राहते पिरियडला. जसं आता हा जो आपण सेकंड नंबरचा पिरियड जर घेतला तर पहा या सगळ्यांजवळ 2-2च शेल्स आहे, पण ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जात आहे. जसं लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, पण बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, म्हणजे 1 ॲटॉमिक नंबर वाढला. मग त्याच्यानंतर बोरॉन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 5 आहे, मग कार्बन आहे ॲटॉमिक नंबर 6 आहे, नायट्रोजन आहे ॲटॉमिक नंबर 7 आहे. तर जसं जसं आपण राईटकडं जातो, लेफ्टकडून राईटकडं जातो पिरियडमध्ये ॲटॉमिक नंबर 1-1नं वाढत आहे. ॲटॉमिक नंबर 1नं वाढणे म्हणजे काय होणे, प्रोटॉनची संख्या 1नं वाढणे, म्हणजे जो न्यूक्लियस आहे सेंटरचा तो पॉवरफुल होत आहे, त्याचा पॉझिटिव्ह चार्ज वाढत आहे. आणि हा जो पॉझिटिव्ह न्यूक्लियस आहे मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहे यांना जास्त पॉवरफुली स्वतःकडं अट्रॅक्ट करतं, म्हणून ॲटम काय होते असा श्रिंक होतं. त्यामुळे काय होते का लेफ्टकडून राईटकडं जाताना ॲटॉमिक साईज हळूहळू डिक्रीज होत चालतं. ॲटम्स जास्त श्रिंक होत जाते आणि ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाते. तर ॲटॉमिक साईजमधली ट्रेंड कशी झाली मग, अलॉंग अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस आणि ग्रुपमध्ये खाली येताना ॲटॉमिक साईज इन्क्रीज होऊन जाते. पुढची जी प्रॉपर्टी आहे ती आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. द मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे टेंडन्सी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन. मेटल जे आहे ते सगळे इलेक्ट्रॉन डोनर्स राहते, इलेक्ट्रॉन देणारे राहते.
याच्या उलट नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन घेणारे राहते, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स राहते. तर मेटलजवळ जी टेंडन्सी आहे ती इलेक्ट्रॉन देण्याची आहे. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तो कॅटायनमध्ये कन्वर्ट होऊन जाते, पॉझिटिव्ह आयनमध्ये कन्वर्ट होते. तर ही जी टेंडन्सी आहे मेटलची टू लूज इलेक्ट्रॉन अँड फॉर्म कॅटायन, याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हटलं जाते. तर मेटल सगळेच्या सगळे कशाला राहते, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. नॉन मेटल्स याच्या उलट इलेक्ट्रॉन घेणारे राहते, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची त्यांची टेंडन्सी राहते. त्यामध्ये ॲनायन फॉर्म करते, निगेटिव्हली चार्ज आहे. ही जी टेंडन्सी आहे नॉन मेटल्सची टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म ॲनायन इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर नॉन मेटल्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आता अलॉंग पिरियड मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसं चेंज होते आपण आत्ताच पाहिलं का, ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाते लेफ्ट टू राईट. एक्झॅक्टली तसंच मेटॅलिक कॅरेक्टरही डिक्रीज होत जाते ॲटॉमिक साईजसारखंच. आणि त्याच्यामागं रिझन ॲटॉमिक साईजच आहे. ॲटम जेवढा साईजनं मोठा राहील तेवढा इलेक्ट्रॉन डोनेशन इझी राहील, कारण जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तो न्यूक्लियसपासून दूर राहील. जसं पाहता हा सोडियमचा ॲटम आहे, मोठा आहे, तर हा जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो त्या न्यूक्लियसपासून दूर आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इझिली डोनेट होऊ शकते. जसं जसं आपण इकडे जाऊ आता, आणि शेवटी क्लोरीन आहे. आता क्लोरीनचा ॲटम भाग कसा आहे, क्लोरीनच्या ॲटमची साईज छोटी आहे. तर जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियसच्या जवळ आहे, त्यामुळे न्यूक्लियसचं अट्रॅक्शन व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर जास्त आहे. त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनला डोनेट करणं शक्य नाही. याच्या उलट ॲटम छोटा असल्याच्यानं बाहेरचा इलेक्ट्रॉन आतमध्ये येणं सोपं आहे. त्याच्याच्यानं क्लोरीन जो आहे तो नॉन मेटल आहे, सोडियम मेटल आहे. आता हे दोन्ही एकाच पिरियडला बिलॉंग करणारे. सोडियम पहिल्या नंबरवर आहे, क्लोरीन शेवटी. तर पहिल्या नंबरवरचा सोडियम ॲटम साईजनं मोठा असल्याच्यानं इलेक्ट्रॉन डोनेट करते, म्हणून मेटल आहे. तर पहिले 2-3 इलिमेंट्स मेटलच आहेत आणि शेवटचे 2-3 इलिमेंट्स काय नॉन मेटल्स आहे, कारण त्यांची ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन्स. आणि मेटल आणि नॉन मेटलच्या मधात मेटलॉइड्स राहते, ते ज्या झिगझॅग लाईननं दिसते आपल्याला. तर हे झालं अलॉंग पिरियड. तर पिरियडमध्ये काय होतं आहे, लेफ्टकडून राईटकडं जाताना मेटॅलिक कॅरेक्टर हळूहळू डिक्रीज होते, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते. तर लेफ्टला मेनली मेटल्स आहे, राईटला मेनली नॉन मेटल्स आहे. ग्रुपमध्ये काय होतं, ग्रुपमध्ये वरून खाली येताना ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेशन इझी होते. जसा ॲटम मोठा राहील साईजनं तसं जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो त्या न्यूक्लियसपासून दूर राहील. इलेक्ट्रॉनला ॲटममध्ये पकडून ठेवण्याचं काम कोणाचं आहे, न्यूक्लियसचं आहे. तर न्यूक्लियस त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनपासून जेवढा दूर राहील तेवढा तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह केला जाऊ शकतो, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर राहते त्याला. म्हणून जो ॲटम साईजनं मोठा तो मेटल, जो ॲटम साईजनं छोटा, जसं आता या पहिल्या ग्रुपमध्ये सर्वात वर हायड्रोजन आहे. हायड्रोजन छोटासा ॲटम आहे, त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या एकदम जवळ आहे, त्याच्यामुळे तो रिमूव्ह करणं कठीण आहे. म्हणून हायड्रोजन नॉन मेटल आहे. त्याच्या खालचा लिथियम पहा, लिथियमची साईज हायड्रोजनपेक्षा बरीच मोठी आहे, त्याच्यामुळे लिथियमचा इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह केला जाऊ शकतो, म्हणून लिथियम मेटल आहे. जसं जसं खाली जाऊ मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाते. जे खालचे रुबिडियम, सीझियम हे प्युअर मेटल्स आहे. तर अलॉंग ग्रुप ॲज वी मूव डाऊन द ग्रुप atomic size increases, hence electron donation become easier, therefore metallic character increases. तर हे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमधलं व्हेरिएशन झालं. ते आता पहा, हे लक्षात कसं ठेवायचं, ॲटॉमिक साईजचं फक्त लक्षात ठेवायचं आपण. ॲटॉमिक साईज लेफ्टकडून राईटकडं जाताना डिक्रीज होते, म्हणून मेटॅलिक कॅरेक्टरही डिक्रीज होते. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर आणि ॲटॉमिक साईज सारखीच ट्रेंड आहे. ग्रुपमध्ये वरून खाली येताना ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते, मेटॅलिक कॅरेक्टरही इन्क्रीज होते. म्हणजे ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक कॅरेक्टर यांची ट्रेंड एक्झॅक्टली सारखी आहे, अलॉंग पिरियड, अलॉंग ग्रुप. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर याच्या विरोधात आहे. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते, डिक्रीज होते, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते. डाऊन द ग्रुप नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होते.
ठीक आहे. म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि मेटॅलिक कॅरेक्टर एकमेकाच्या अपोजिट आहे. तर हे तिन्ही अलग लक्षात ठेवण्याच्या ऐवजी फक्त मेटॅलिक साईजच लक्षात ठेवायची आपण. मेटॅलिक साईज मेटॅलिक कॅरेक्टर सारखं आहे, ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक कॅरेक्टर सारखं आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या दोघांच्या अपोजिट आहे. तर यांना पिरियडिक व्हेरिएशन्स इन प्रॉपर्टीज म्हटलं जाते. आता आपण 3 प्रॉपर्टीचं चेक केलं, व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. पुन्हा एकदा आपण हे एक शॉर्टमध्ये समरी घेऊन घेऊ. एखाद्या ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सेम राहते. व्हॅलन्सी रिमेन्स सेम इन अ ग्रुप. अलॉंग पिरियड व्हॅलन्सी चेंजेस फ्रॉम 1 to 4 and then gradually decreases to 0. ॲटॉमिक साईजचं कसं? ॲटॉमिक साईज लेफ्टकडून राईटकडे जाताना डिक्रीज होते, ग्रुपमध्ये वरून खाली येताना इन्क्रीज होते. मेटॅलिक कॅरेक्टर सेम. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर याच्या उलटं, लेफ्टकडून राईटकडे जाताना डिक्रीज होते, वरून खाली येताना सुद्धा डिक्रीज होते.